सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना, तुझ्या असून करमेना, भाग 7. तुझा निर्णय पक्का आहे ना? मला इथे तोंडघशी नाही ना पाडणार? विश्वासरावांचा प्रश्न ऐकताच अर्जुन थबकला. त्याने फोनकडे बघितलं. विश्वासरावांचा फोन चालू होता. त्याच वेळेस अजून कुणीतरी त्याला फोन करत होते. बाबा, मी तुम्हाला वचन दिलं आहे. मी लग्नाला तयार आहे. हृदयावर दगड ठेवून अर्जुन म्हणाला. त्याने फोन कट केला. विश्वासरावांना समजलेच नाही. ते आनंदात होते. त्यांनी अनुला फोन केला. अनुश्री, माझा मुलगा या लग्नाला तयार आहे. आता मायाला कसं तयार करायचं ते सांग. काका, मायाशी बोलण्याआधी मला तुमचं घर एकदा बघायचं आहे, अनु गंभीरपणे बोलली. पण ते बोलणे ऐकून विश्वासराव विचारात पडले. त्यांना राजश्री असताना या दोघींना घरी आणायचे नव्हते. अर्जुनच्या लग्नापासून होता होईल तो तिला दूर ठेवायचे होते. अनुश्री, मी जेव्हा सांगेल तेव्हा घरी येशील? कारण जोपर्यंत मायाच्या मनाची तयारी होत नाही तोपर्यंत मला घरी मायाबद्दल कोणालाही सांगायचं नाही. पण काका, माझी मोठी सून बाहेर गेल्यावर तू कधीही घरी ये किंवा मायाला घेऊन घर बघायला ये, पण घरी कोणी नसताना. ओके काका. विश्वासरावांचं वागणं पटत नसताना देखील अनुश्रीने होकार दिला आणि विचार करू लागली की मायाला घेऊन त्यांच्या घरी जाण्यासाठी काय करावं लागेल. आलात का कॉलेजच्या नावाखाली हुंदडून? मायाने घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या काकूने विचारले. आधीच बाबांच्या आठवणींना हळवं झालेलं मायाचं मन काकूंच्या बोलण्यानं अजून दुखावलं. काहीच न बोलता ती हातपाय धुवायला गेली. ते बघून काकूचा राग अजूनच वाढला. कितीही ओरडा, कानात एक शब्द जाणार नाही हिच्या. घेंड्याची कातडी आहेत जणू. तुझं काय ते आवर आणि पोळ्या करायला घे. भुकेनं पोटात आगडोम उसळला आहे. पण आई, बाबांनी तर ताईला काम करायला नाही सांगितलंय, प्रियांश मध्ये बोलला. ए बाबाच्या चमचा, एक शब्दही त्यांच्या कानावर गेला तर माझ्यासारखी वाईट कुणी नाही, काकू बोलली. तुझ्यासारखी वाईट कुणी नाहीच आहे, प्रियांश पुटपुटला. काकूने नाही पण मायाने त्याचे शब्द ऐकले. पण नेहमीसारखी तिला हसू आलं नाही. उदासपणे तिने स्वयंपाक केला. प्रियांशला आणि काकूला जेवायला वाढलं. तिची स्वतःची भूक मेली होती, पण आत्ता 2 घास नाही खाल्ले तर परत कधी खायला मिळेल याची खात्री नसल्याने ती जेवायला बसली. ते जेवताना तिला परत आपल्या आईची आठवण आली. जेव्हा तिची इच्छा नसताना तिची आई ती मोठी झाली तरी तिला भरवायची. आणि आज पोटात भूक आहे पण ती भरवणारी नाही. तिला हुंदका फुटला. तो नेमका काकूने ऐकला. कसली मिळली दळबद्री लक्षणं ती. सगळं आयतं मिळतंय तरी फुकटचं डोळ्यातून ताटावर बसल्यावर पाणी काढायचं. नाट नुसती. काकू करवादली. बाई, आई बस ना जरा शांत. ताई काय नेहमी रडते का? न राहून प्रियांश बोललाच. काकू त्यावर काहीतरी बोलणार होती तेवढ्यात काकूचा फोन वाजला. बोल ग ताई, कुठे आहेस? ती अवदसा आहे ना इथे. मायाकडे बघत काकू बोलू लागली. मायाला काकूचे शब्द टोचले. त्यानं जाणाऱ्या अण्णाला नमस्कार करून ती उठली. प्रियांश तिच्याकडे बघत होता. त्याने तिचा ड्रेस ओढला. तिने त्याच्याकडे बघितलं. सॉरी, कशासाठी? मलाच जरा बरं वाटत नाहीये, मी आलेच. माया हसण्याचा प्रयत्न करत तिथून उठली. काकू बाल्कनीत जाऊन गप्पा मारत होती. काकांकडचं काहीच न आवडणाऱ्या काकूला त्यांच्या आईवडिलांचं जुनं घर मात्र सोडायचं नव्हतं. 3 खोल्यांचं जुन्या पद्धतीचे प्रशस्त घर वापरताना ती अभिमानानं बोलायची. त्यात मायाचा अर्धा हिस्सा आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरायची. काकूंचं तिच्या आणि बहिणीशी चाललेलं बोलणं ऐकून मायाला हे सगळं ओरडून सांगावंसं वाटलं तरीही ती गप्प बसली, कारण हे म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी असणार होतं. माया तशीच पाठच्या गॅलरीत येऊन बसली. तिथून तिला समोरच्या बिल्डिंगमधलं घर दिसत होतं. त्यांच्या घरात लग्न आहे हे मायाला माहीत होतं. त्या नवरीची तयारी सुरू होती. मायाला कोणाचा आवाज ऐकू येत नव्हता, पण उत्साहाने फुललेले चेहरे दिसत होते. नवरी मधोमध बसून तिची बॅग भरत होती. तिची मावशी, काकू, तिच्या बहिणी तिला चिडवत होत्या. ती लाजत होती. तिच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू होते. माया भान हरपून ते बघत होती. मध्येच त्या नवरीला फोन आला, बहुतेक तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा. ती तिथून उठून बाहेर आली. त्याच्याशी बोलताना तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. तिचा चेहरा बघून मायाच्या मनात विचार आला, किती नशीबवान आहे ना ही. घरात एवढी प्रेम करणारी माणसं जमली आहेत आणि तिचा होणारा नवराही तिच्यावर जीव ओवाळून टाकतो आहे बहुतेक. हे सगळं माझ्या नशिबात असेल का? बाहेर पडू शकेल का मी या घरातून?
काका आणि प्रिया जरी माझ्यावर प्रेम करत असले तरी हे घर काकूचं आहे. मला मिळेल का माझं हक्काचं घर, जिथे एक प्रेमळ कुटुंब असेल, माझ्यावर बहिणीसारखं प्रेम करणारी नणंद असेल, आई वडिलांसारखे सासू सासरे असतील आणि ज्याच्यासोबत मला आयुष्य घालवायचे आहे तो माझा नवरा असेल. होईल का माझं हे स्वप्न पूर्ण? मी जरा फोनवर बोलत काय बसले, ही पळाली इथून. किती तो आळशीपणा अंगात. काकू परत ओरडायला लागली. तिचा तो कर्कश आवाज ऐकून मायाने मागे वळून बघितले. भविष्य अजून खूप दूर होतं. क्रूर वर्तमान तिला जमिनीवर आणत होता. अर्जुन, अरे कुठे जातो आहेस? काही सांगून जाशील की नाही? अर्जुनच्या अशा अचानक निघण्यानं पार्थ वैतागला होता. अर्जुन ऑफिसमध्ये होता म्हणून त्याने एक महत्त्वाची मीटिंग ठेवली होती आणि आता तोच अचानक बाहेर चालला होता. सांगितलं ना, थोडं अर्जंट काम आहे. आजच्या ऑर्डरपेक्षाही अर्जंट? पार्थने रागाने विचारले. हो. आपलं किती नुकसान होईल तुला माहिती आहे का? इथं होणारं नुकसान मी भरून काढू शकतो. न गेल्यानं जे नुकसान होईल ते भरून काढणं अशक्य आहे आणि आजची मीटिंग तू सांभाळू शकतोस, खात्री आहे माझी. अर्जुन पार्थच्या खांद्यावर थोपटत तिथून निघाला. खूप रहस्य आहेत तुझ्या आयुष्यात. इतके वर्ष एकत्र असूनही समुद्रातल्या हिमनगासारखा आहेस तू माझ्यासाठी. फक्त एक अष्टमाश माहीत, बाकीचा सगळा अगम्य. कशाला बोलवलं मला इथे एवढ्या घाईघाईत? हॉटेलच्या खोलीचा दरवाजा बंद करत अर्जुनने विचारले. तुझ्या लग्नानंतर तू मला विसरणार तर नाहीस ना? तिने आर्तपणे विचारले. तुला विसरणं शक्य नाही. स्वतःची कठोर भूमिका विसरून अर्जुन म्हणाला. माया, आज नाटकाची प्रॅक्टिस झाल्यावर काय करणार आहेस? अनून जबरदस्ती वडापाव मायाच्या हातात ठेवत विचारलं. मला नको ग, माया म्हणाली. काय नको? मगापासून प्रॅक्टिस करून थकलेली दिसते आहे. मला खाऊन घे, मग ताकद येईल थोडी, अनु दटावत म्हणाली. किती ग काळजी करतेस माझी? माया कृतज्ञतेनं म्हणाली. तुझा प्रिया येईपर्यंत मलाच तुझी काळजी घ्यायची आहे सखे. काय माहीत तो येईल की नाही, उदासपणे माया म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून अनुला धक्का बसला. माया कधीच लग्नाचा विषय काढत नव्हती. आज अचानक ती त्या विषयावर बोलते आहे म्हणजे नक्कीच काहीतरी झालं आहे. काय झालं माया, सांगशील का? काही नाही ग, सहज वाटलं. इतके दिवस नाही वाटलं, आज अचानक. अनु तिचा पिछा सोडत नव्हती. तुला माझी शपथ, तू पण ना एवढ्याशा गोष्टीसाठी कसल्या शब्दात देतेस? माया म्हणाली. ते नंतर बघू, तू आधी काय झालं ते सांग. काही नाही ग, काल बाबांचा वाढदिवस होता. हे घरात काकूच्या लक्षात नव्हतं. त्यात जेवताना मला रडू आलं तर काकू वाटेल तसं मला बोलली. तेव्हा असं पटकन वाटलं ग की आता व्हावी इथून सुटका. 4 वर्ष झाले मी काकूचा त्रास सहन करते आहे, पण आता नाही ऐकवत तिचे शब्द. असं वाटतं कुणीतरी यावं आणि सोडावं मला या सगळ्यातून. माया भडाभडा बोलून मोकळी झाली. माया, तू तयार आहेस लग्नाला? अनुने असं विचारताच माया भानावर आली. आपण काय बोलून बसलो हे तिला समजलं. काहीही काय, माया बोलताना लाजली खरी, पण तिच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहत होतं. उंचापुरा देखणा, तिला या सगळ्यातून सोडवणारा तिचा राजकुमार. एक कमावून तू लाजते आहेस म्हणजे तुला खरंच लग्न करायचं आहे. अनु खुश होत म्हणाली. भलते विचार करू नकोस. 6 महिन्यात आपली परीक्षा आहे, त्याचे विचार कर. मी तर ही स्पर्धा संपल्यावर फक्त अभ्यासावर लक्ष देणार आहे. माया म्हणाली. परीक्षा तर होत राहतील, आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा. पण मायाच्या तोंडनं तिच्या लग्नाबद्दल ऐकणं म्हणजेच. अनु, नको ती स्वप्न बघू नकोस आणि मला दाखवूही नकोस. माझ्याशी कोण लग्न करेल आणि का? आहे काय एवढं माझ्यात? मला शिक्षण पूर्ण करायचं आहे, जॉब बघायचा आहे आणि शक्य तेवढ्यात लवकर प्रियांची ट्रीटमेंट सुरू करायची. हे एवढंच स्वप्न आहे माझं. कस्तुरी मृगाला आपल्यातलं दडलेला सुगंध माहीत नसतो, तसं आहे हे. तुझ्यातले गुण तुला माहीत नाहीत, पण कोणाला तरी ते समजतील. भरोसा रख मुझपे, अनु परत नाटकीपणे म्हणाली. माझ्याऐवजी तूच नाटकात काम करायला हवं होतं, चांगली शोभली असतीस. माया अनुला चापट मारत म्हणाली. ही अशी छोट्या स्टेजवरची नाटकं करायला माझा जन्म नाही झाला. मी तर आयुष्याच्या रंगभूमीवर नाटक करणार. अनु म्हणताच मायाला हसू बुडलं. ड्रामेबाज नुसती, माया हसत म्हणाली. अनुश्री, मी विश्वास बोलतो आहे. माझी सून निघाली आहे बाहेर. तू येशील का? विश्वासराव त्यांच्या खोलीत जाऊन हळू आवाजात बोलत होते. काका, आत्ता?
आमच्या आता नाटकाची प्रॅक्टिस आहे, अनुश्री म्हणाली. एक दिवस कर ना ॲडजस्ट. हे लग्न जेवढ्या लवकर होईल तेवढं मला हवं आहे. विश्वासराव बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून अनुश्री विचारात पडली. ओके काका, आम्ही येतो, पण तुम्ही आजारी पडा. 2 मिनिटं विचार करून अनुश्री म्हणाली. काय? विश्वासराव जोरात ओरडले. हो, नाहीतर आम्ही तुमच्या घरी कसे येणार? तुम्ही आजारी पडा, मी आलेच. तुमची सून गेली का बाहेर? ती जाईलच, गेली की परत फोन करते. विश्वासराव फोन ठेवत म्हणाले. अनु, इथे अनुने जोरात मायाला हाक मारली. माया, मी निघते हां. अनु घाई करत म्हणाली. कुठे चाललीस एवढ्या गडबडीत? अगं ते काका आहेत ना त्या दिवशी भेटलेले, ते आजारी पडले आहेत. त्यांच्या घरी कोणीच नाही त्यांची काळजी घ्यायला. तर सुदेश काकांनी मला फोन केला. अनु मायाचे निरीक्षण करत बोलली. पण त्यांनी तुला फोन का केला? तू रोज कुठे जातेस तिथे? मायाचा प्रश्न ऐकून अनुने मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला. तूच सांगितलंस ना तू नाटकात काम करते आहेस ते, म्हणून त्यांनी मला फोन केला. निघते मी. मायाला जास्त बोलायची संधी न देता अनु म्हणाली. माया विचार करते आहे हे बघून अनुला तिचा राग आला. बरं, निघते मी. काही लागलं तर फोन करते तुला. अनु बॅग घेऊन निघाली. तरीही माया काहीच बोलली नाही. अनु 2 पावलं पुढे गेली आणि परत पाठी आली. माया, तू येतेस का माझ्यासोबत? म्हणजे अगं मी एकटीनं त्यांच्या घरी जायचं म्हणजे? अगं मायाने बोलायचा प्रयत्न केला. माया ही अगं तू करायची वेळ नाही. का? ते काका तिथे एकटे आहेत, आजारी आहेत, आणि तू इथे विचार करते आहेस. चल ना लवकर. अनु हट्ट करत म्हणाली. सरांना सांगायला हवं ना. ते मी सांगते, तू बॅग घेऊन ये. माया बॅग घ्यायला जाताच अनुने सुस्कारा सोडला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.